आहे ना, भरपूर कायदे आहे ना. रोज मेल्यापेक्षा एक दिवस मरायचे. जर आपल्यावर अन्याय झाला, त्याच्या विरुद्ध लढायची क्षमता ठेवावी लागते. तर यासाठी आपल्यावरती कमतीपणा काय आहे, ही आपलं शिक्षा आहे. आपण आहे ना, खरोखर म्हटलं तर मी तर बोलतो की माझा जो देश आहे, मला तर वाटते की 60% तरी माझा देश आहे ना असुशिक्षित आहे आज पण. माझ्या देशामध्ये संविधान आणि संविधानची पूर्ण त्यांना कल्पना नाही, किंवा संविधान त्यांनी अधिकार आणि रूल आणि रेग्युलेशन, संविधान हे स्वतःसाठी काय आहे, आत्मस्मरण जरी करून घेतलं तरीही ते संविधान असं देवाला न मानल्यापेक्षा अगर संविधानाला जर मानलं तर मला वाटतं डेफिनेटली न्याय भेटणार आहे तुम्हाला. मला एक गोष्ट, मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. जर तुम्ही आजारी पडले तर तुम्ही सर्वात पहिले कुठे जायला पाहिजे? देवाकडे जायला पाहिजे किंवा डॉक्टरकडे जायला पाहिजे? दोन प्रश्न आहे माझे. परंतु आपली बुद्धिमत्ता बघा, आपली मानसिकता बघा, आपल्या घराण्यामधून आजोबापासून बनलेले जे देवदेवताला मानणारे, दगडावरून नारळ फोडणारे आणि हे आदत पाडणारे राजकीय लोकांनी, तुम्ही याच्यामध्ये थोडंसं सर्च करा याच्यामध्ये आता, का ती जे होतं ते एक अंधश्रद्धा वेगळी होती. मी कोणाला भाविक नाही करत, मी कोणाच्या आत्माला मी त्रास नाही देत. मी सांगतो रिॲलिटी, सच्चाई. आजची परिस्थिती तीच आहे, आपण जाणून घेऊया थोडक्यामध्ये. जर आज मला अगर सर्दी झाली, ताप आला, खूप मला बिमार झाला आणि मला खरोखर देवावर खूपच विश्वास आहे आणि मी असंच केलं, 5 नारे मी देवाला आज फोडणार आहे, अगरबत्ती चढवणार आहे, शिरा चढवणार आहे, सगळं मी चढवणार. पण मी सकाळपर्यंत विमानमधून नाही उठलो तर ही कल्पना झाली किंवा एक माझी स्वतःची अंधश्रद्धा झाली. हे माझी चुकी झाली, मी याच्यावर निर्भर आहे. तर मी स्वतःवरच डिपेंड करतो. असं मी कोणाला दुखवत नाही. किंवा मी असं केलं असतं, दवाखान्यात गेलो असतो, मेडिकलमध्ये गेलो असतो, किंवा जास्तच मला बुखार आहे, मी दवाखान्यात जाऊन डॉक्टरला 100-150 रुपये दिले असते, ते मला परवडलं असतं, माझा इलाज झाला असता, ते तेव्हाच कळलं असतं. तर काय असते, हे जे जीवन आहे, संघर्ष जीवन आहे, यामध्ये अनेक प्रकारचे पीडित आहेत. अनेक कोणी ना कोणी इथं दुःखी आहे. तो कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपण पुढे येऊ शकत नाही. याचं कारण एकच आहे, की आपली असुशिक्षितपणा. आपल्याला ते शिक्षण नाही, ते अभ्यास नाही. आपल्याला जे संविधान बोलायला सरळ येते, ते बोलतात की आता JB एस समाजामध्ये जे संविधान, जे आंबेडकर बोलतात, खूप आवडीनं बोलतात. मी तर बोलतो ते आपल्यापेक्षा जास्त हुशार आहे. काही बिचारे याच्यामध्ये येतात, ते अनपढमध्ये येतात, तरी पण त्यांचे बिचारे, त्यांच्यामध्ये 2 शब्द ते एवढे आहेत नॉर्मल, ते आपल्या तोंडामध्ये नाही आहे. आपण ज्यांच्या ऐकून असतो त्यांच्यावर चालतो, त्यांच्या राहोवर जगतोय आपण. आणि रिअलमध्ये आज त्यांच्याच शाळा क्षेत्रामध्ये आपण आज अधिकार किंवा काही ना काही हुकुमशाही बनून किंवा आपलं नेतृत्व बनवून घेतलेलं आहे. हे सिर्फ संविधानाचंच माध्यम होता. हो साहेब, संविधानाचाच माध्यम होता. तुम्ही जे आपापले नेतृत्व किंवा राजकीय लोक ह्या देशामध्ये, हे जास्त माइंड, ते शॉर्ट माइंड लोक, हे जे आपले नेतृत्व बनवतात ना, हे नेतृत्व यांचं नव्हे. नेतृत्व सिर्फ संविधानचं असायला पाहिजे होतं, आणि संविधानचंच आहे नेतृत्व. हे का नाही लक्षात घेत? कधी ना कधी मला नाही असं वाटत की नाही व्हायला पाहिजे श्रीलंकासारखं किंवा बांगलादेशसारखं. आजची परिस्थिती तुम्ही पाहू शकता. याच्या पहिले तुम्ही श्रीलंकामध्ये पाहिलं आहे, ह्या महागाईवरून त्याच्यावरून काही जनता भडकून सगळ्यांनी मंत्री लोकाला घरात घुसून सारे मंत्रालय आणि सारे आमदार निवास खाली केलेले होते. आता तीच परिस्थिती बांगलादेशमध्ये झालेली आहे. बांगलादेशमध्ये तीच परिस्थिती आता. आज सगळे मंत्री लोकांच्या घरामध्ये त्यांचे जाळपोळ करत आहे. असं न करताना मी तर बोलतो की कायद्याचं निरीक्षण करा, कायद्याचं पालन करा. ज्या तुम्ही खुर्चीवर बसले आहे, संविधानाचं पालन करा. नाही तुमच्याला जमत तर खुर्ची खाली करा. मी एवढंच सांगू इच्छितो.